साठी आलेले आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आतिश काळे साहेब खास काळे पाटीवरून उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. स्वागत आतिश काळे साहेब. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत तांगडकर आपण उपस्थित झालात आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक क्रिकेट रसिक अगदी आपण पाहतोय फुल ना फुलाची काहीतरी पाकळी म्हणून मदत करायची. या स्पर्धेला मदत करतोय खास शकर शेळक्यांचे मावस बंधू अभिषेक तांगडकर आपण उपस्थित झालात आपलं देखील मनापासून स्वागत. प्रवीण सर स्टेजवरती एक तांगडकर साहेब आहेत, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत तर विनंती राहील प्रवीण सर. बाजार समितीचे माजी संचालक सन्माननीय शांताराम शेठ वाकळे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील आहेरा या ठिकाणी या व्यासपीठावरती करतायत. मनापासून स्वागत. चंद्रकांतजी आरोटे पाटील आपण उपस्थित झालात आपलं मनापासून स्वागत. अनेक अगदी आपण पाहतोय मान्यवर त्यामध्ये आमचे दोंडीभाऊ डोकरे पाटील चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी कोटेखुर्द आपण उपस्थित झाला स्वागत. कोटेखुर्द गावचे विद्यमान उपसरपंच दगडू पाटील डोकरे आपण उपस्थित आहेत आपले मनापासून स्वागत. रावसाहेब पाटील डोकरे आपण उपस्थित झालात आपले मनापासून स्वागत आणि आपला सन्मान होतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर सन्माननीय राम कुरकुटे आवी कुरकुटे आपण उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच चालू होते त्या ठिकाणी मनोज बेल्लेकर सर. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. धन्यवाद नरेश ढोमे सर. आपण पाहतोय एलिमिनेटर राऊंडला सुरुवात झाली. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय 2 ला पोहोचणार आहे आणि जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अगदी आपण पाहतोय सुमित भंडारे आणि पहिला चेंडू सुमितचा अगदी आपण पाहिला ज्याच्यावरती अमोल डुबे इथं चौकार खेळताना पाहायला मिळालाय. नॉट्रॅकच्या बाजूला ज्ञानेश्वर खेमनरला आपण या ठिकाणी पाहतोय. बेल्ला जुन्नर व्हर्सेस मॅच साकूर. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला सुमित भंडारेवरती केला गेला आक्रमण चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापाला वेगाने पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 8 धावा आपल्याला ज्या पाहायला पाहिजे. सुमित भंडारी जो गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याला आलेले आहेत. परत एकदा रिव्हर्स स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापाला करत धावासंख्या 9 धावा आहेत. नऊवरती धापलक सुमित तयारी ज्ञानेश्वर खेमनरसाठी मारा करेल. फुल टॉस होता अगदी आपण पाहिलं मिड विकेटला चेंडू गेलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण होतंय. एक सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर खेमनर एका धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती असेल इथे मात्र तब्बल 10 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खचाखच बरोबर स्टेडियम आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय जे सगळे प्रेक्षक गॅलरीसाठी जे आपण गॅलरी बनवले सगळे भरलेले आहेत. मैदानाच्या अवतीभोवती सुद्धा प्रेक्षकांची चांगली गर्दी आहे. तर ती प्रेक्षक आहेत आणि एक दर्दी स्ट्रोक आलाय. 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. उच्चच्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहतोय सुमित भंडारीवरती केलं गेलं आक्रमण आणि तिथे कुठलं क्षेत्ररक्षण होता. मिडापच्या डोक्यावरून अगदी चौकार येताना पाहायला मिळालाय.
तिसरा चौकार आहे आतापर्यंत अमोल्याचा सुमितला. यावेळेचा चेंडू सुमितचा होता, खूप चांगला होता चेंडू, पटला थोडासा राईट झाला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकर धावसंख्या 3 बाद 14 धावा. क्या कभी माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांची देणगी, 2,200 रुपयांची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आलेली आहे. सन्माननीय शांताराम शेठ वाकळे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खास मांडवे बुद्रुक या ठिकाणाहून संतोष कुटेक, अमोल बर्डेक, बाबा शेख, किरण कुटेक आणि त्याचबरोबर आजम बिडकर आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. शॉर्ट पुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. थँक्यू. नवक्रांती कला क्रीडा मंडळ वायावाडी सर्व टीम मैदानात उपस्थित आहेत. सगळ्यांचं, सर्व ग्रामस्थांचं वायावाडीचे आम्ही मनापासून स्वागत करतो. खास करून आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्या माध्यमातून आपलं स्वागत. खास ऑनलाईन मुंबईवरून राष्ट्रवादी कार्यालय मुंबई सन्माननीय विनोद मामा मनमेक, प्रशांत साळवे सर, संदीप लोखंडे, अविनाश फटेक, त्यानंतर प्रधान असतील नीरज मोरे, भीमराव नवगिरे आपण सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर कोषाध्यक्ष संजयजी बोरगे साहेब, कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य, आणि त्याचबरोबर आमदार सन्माननीय शिवाजीराव गर्जे साहेब ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत, आपलंही मनापासून स्वागत. खास करून आदरणीय जनार्दन पाटील आहेर मित्र परिवाराच्या वतीनं साहेब आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय वसंत भागवत प्राध्यापक मुंबई 500 रुपयांची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट, ओव्हर टू कॉम बॉक्स. मोठी विकेट आली या ठिकाणी, अमोल डुबीची विकेट आली. महबूब दरवेशीने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला आणि अच्युत बेपारीला मिळालेलं यश आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 21 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 21 धावा आहेत इकडेच्या मोबाईलमध्ये. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रणजित फराडे या स्पर्धेतलं एकमेव अर्धशतक आम्ही जे पाहिलंय, जे सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहायला मिळालं, आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं आज अमोल घोडेकरचं अर्धशतक पाहायला मिळालं. आज आम्हाला अनिकेत रोडेचं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं. मधुर धुळेचं एक अर्धशतक आम्ही जे पाहिलं, जे दुसऱ्या दिवशी झालं. 4 अर्धशतक आम्ही जे पाहिलेले आहेत त्यामध्ये एक अर्धशतक रणजित फराडे याचं पण आहे. 20 चेंडू 50 ही जी धावसंख्या आहे. आणि या ठिकाणी बक्षीस जसं पहिल्या मॅचला होतं, आता पण याच मॅचला अजय विडकर याच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज, अगोदरचे 1400 रुपये त्यांनी खेळाडूंसाठी दिलेत. पहिली मॅच संपल्या अजय बिडकर सरांनी मी मनापासून धन्यवाद दिल. आणि आता त्यांच्या वतीने जेवढे षटकार जात आहेत त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. ज्ञानेश्वर खंबळे एक षटकार खेळलेला आहे, रणजित फराटे. रेवाचा प्रयत्न, पडला, झडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. सावकाराच्या रूपाने धापलक 25 वरती आहे. दुसरं षटक अच्युत बेपारीच्या रूपाने चालू आहे. 4 चेंडू झालेत. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा अजूला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट रोजी नाहीये, चेंडू डाव एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आहे. पंचांचे दोन्ही जमिनीत समांतर आहेत. संतोष भालेराव सरांचे धाबरकती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल स्कोर असेल आता 26 धावा. स्क्वेअर लेग अंपायर संकेत खडे अर्थात बाळा खडे यांना आपण पाहतोय. राजू मोडवे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होताना पाहिलं मिळते. निर्णय चेंडू येईल. धाबरकती धावसंख्या अगदी आपण पाहतोय स्थिर आहे. 26 वरती धापलक आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. आज प्रेक्षकांनी इथे मात्र प्रयत्न खूप चांगला आहे. पंचाकडे खूप मोठा अपील आहे आणि आता आपल्याला पाहायचंय इथे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि षटक संपल्याचा इशारा
पंचांचा आपल्याला जो पाहायला मिळालाय. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापण करते धावत संख्या आहे 1-26. ट्रान्स थांबवा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मेजर ललित कुरकुटे, मेजर मनोज शिंदे आणि मेजर मयूर इथापे आपण उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत. आपलाही सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. या ठिकाणी या मांडवेवरून खास साकूर मांडवे, संतोष कुटेक, अमोल बर्डेक, बाबा शेख, किरण कुटेक, अजम बिडकर उपस्थित आहेत. त्याचबरोबर रुद्रशंभो प्रतिष्ठान सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सायंकाळच्या सत्रात आपण या ठिकाणी एक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न करणार आहोत. तो अभिष्टचिंतन असेल आमचे मार्गदर्शक सन्माननीय सर्जेराव गुलाबराव पाटील ढमणेरे यांचा 73वा वाढदिवस आणि त्याचबरोबर प्रशांत काशीनाथ पाटील आहेर, उपसंपादक महाराष्ट्र टाइम्स पुणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळच्या सत्रामध्ये. यस, 26 जानेवारी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खास करून सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं, आदरणीय जाधवराव पाटील आहेर मित्र परिवाराच्या वतीनं, आणि तो अभिष्टचिंतन सोहळा देखील सायंकाळच्या सत्रात आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स मनोज सर. यावेळेचा चेंडू हवेत आहे. पायचंय आकिब डाऊन द बॉल. सुमित भंडारी एक विकेट घेईल आणि ज्ञानेश्वर खेमनरची खेळी संपुष्टात येईल. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. प्रसिद्ध व्यापारी हसनभाई सय्यद आणि मुस्ताक सय्यद आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मोठी विकेट आली आहे ज्ञानेश्वर खेमनर याचे. कारण आपण पाहिलेलं आहे ज्ञानेश्वर खेमनरची फलंदाजी काय रंग लाते. कालही अगदी आपण पाहिले एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी उतरा पाहायला मिळाली. 4 चेंडू खेळला, 8 धावा त्यांनी वैयक्तिक आपल्या संघासाठी बनवल्या आणि तदनंतर अगदी आपण पाहिलंय सुमित भंडारे त्याला बाद करताना पाहायला मिळाला. आकिब एक चांगला झेल घेताना पाहायला मिळतो. संघाचा संघनायक आहेत आकिब बिपारी. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल तो आहे राहुल खेमनर. त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया राहुल काय करमत करतोय. तिसरं षटक तर सुरू झाले. 26 धावा धावपल करतोय. दोन्ही आकडचे फलंदाज बाद झालेत. अमोल डुबे, ज्ञानेश्वर खेमनर. यावेळेस राहुलच्या बॅटमधून चेंडू आपण पाहिलाय. शॉर्ट फायनिंगला पोहोचला जाईल. तिथे आपण पाहिलं शुभ चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि थोडीशी काही निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाली होती. धोका पत्करला गेला होता. एक सिंगल आली. सिंगलच्या रुपयात धापला करता आवश्यक 27 वरती धापल्या आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी 1 लाखाचा प्राइज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 71,000चा प्राइज, तिसऱ्या क्रमांकाला 51,000चा प्राइज आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000चा प्राइज आहे. 2,47,000 रुपये आपण पहिल्या 4 क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये देणार आहोत. त्याचबरोबर पहिल्या विजेत्या संघ मालकासाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक ज्या संघाचे येणार त्या संघ मालकांसाठी एक स्पोर्ट्स सायकल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे देणार आहोत. महारक्तदान शिबिर सोहळा चालू आहे. या रक्तदान शिबिर सोहळ्यामध्ये जेवढे काय रक्तदान ते रक्तदान करणार आहे त्या रक्तदात्यांमध्ये एक लकी ड्रॉ काढून त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल निश्चितप्रमाणे जे देणार आहोत. राहुल असे स्ट्राईकला सुमित परत एकदा आपण पाहतो गोलंदाजीवरती तयार आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. रणजित अजूनही नॉट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय. यावेळेस सुमितचा चेंडू खूप चांगला आहे. लय निश्चितप्रमाणे आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे सापडले गेले सुमित भंडारी याला आणि अचूक टप्प्याचा मारा सुमित कडून होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी होती सुमित याच्याकडून. कारण इथे लिमिटेड राऊंड आहे. बक्षीस फेरीतील स्पर्धा निश्चितप्रमाणे आता सुरू झालेली आहे. इथं बक्षीस फेरीमध्ये जर कदाचित संघ पोहोचल्यानंतर इथं जर पराभूत झाला हेल्मेट राऊंड मध्ये तर 4थ्या क्रमांकावरती स्थानापन्न व्हावा लागणार आहे. पाहूया स्वीट शीटचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल. बाहुबली चित्रपटामध्ये जसा आपल्या सगळ्यांना कळला नाही बाहुबलीचा मामा कटप्पा, तसा राहुल खेमनरला कळत नाहीये सुमित भंडारेचा अचूक टप्पा. या ठिकाणी सन्माननीय रमेश कदम उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय रमेश शेठ कोकाटे भोजदरी यांच्या वतीनं 500 रुपयाची देणगी
या क्रिकेट स्पर्धे आलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. किरण गाडेकर खास पुण्यावरून उपस्थित आहेत. रमेशजी कदम आपलं मनापासून स्वागत. साभिल कंपनी उत्कृष्ट यष्टरक्षकासाठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लाईव्ह देणारे युवा नेते अक्षय भाऊ गाडेकर, साई कृपा डेव्हलपर्स घारगाव, त्याचबरोबर अमित शेठ गाडेकर आपण उपस्थित आहात. आपलं मनापासून स्वागत. रवींद्र शेठ कसबे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय शुभम जाधव आपण उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सन्माननीय बाळासाहेब कदम पाटील आमच्या पिताश्रींचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि माजी पोलीस पाटील आहेत अंबिकालसा गावचे. अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकासाठी, त्यामध्ये आदरणीय नरेंद्र डोमे सर असतील, मनोज बेल्लेकर सर असतील, मी स्वतः असेल, अजित देशमुख आणि त्याचबरोबर कुणाल साबळे, प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय बाळासाहेब कदम पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय थोडीशी काही चेंडू फेकण्यासाठी होताना पाहायला मिळाली रणजित फराटे आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अज्जू बेपर यांच्यामध्ये थोडीशी धडक पण होताना पाहायला मिळाली. परंतु तिथे 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात आणि बॅक पेन चे प्रमाण होताना पाहायला मिळत आहे. अज्जू बेपारी या गोलंदाजाला प्रगती धावत संख्या अगदी आपण पाहतोय दोन्ही पुढे 30 वरती धापलं काय. षटक क्रमांक 4 सुरू झाले अज्जू बेपारीच्या रूपाने. अच्युत टू रणजित ही लढत खूप जबरदस्त होईल मैदानाच्या आतमध्ये. हो 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 भन्नाट वेग. चेंडू सी माराच्या बाहेर फरार. 4 रन. सावकार. थँक्यू डीजे. ट्रान्स थांबवा. या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये अतिशय मोलाची भूमिका ज्यांनी निभावली, रवी काशीद यांचे सासरे सन्माननीय दत्तात्रय विष्णू शेळके खास चासवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय दत्तात्रय विष्णू शेळके आपलं मनापासून स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवाराचं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर सन्माननीय दत्ता तांगडकर महाराष्ट्र पोलीस आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचांची मदत आहे आपल्याला पाहायचंय या ठिकाणी. फलंदाज थोडासा पुढे येताना पाहायला मिळाला होता, त्यामुळे आपल्याला पाहायचंय की इथे फलंदाज सुरक्षित आहे की असुरक्षित ते आपल्याला पाहायचंय. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय. नासिक नॉन विकेटचा मारा होताना पाहायला मिळाला होता. चेंडू खूप वेगात पण पाठीमागे आला. अध्यक्ष तौसिफ शेख यांच्या माध्यमातून सन्मान होतोय. रवी काशीद यांचे सासरे खास चासवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दत्तात्रय विष्णू शेळके आणि या त्यांचा सन्मान संपन्न होतोय. त्यांच्या समावेत जेवढा काही मित्रपरिवार उपस्थित आहे त्यांनाही सन्मानित केलं जात आहे. रविशेठ कसबे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 1001 रुपयांचं. मयूर संजय भोर यांच्या माध्यमातून देखील 1100 रुपये षटकार हॅट्रिक साठी. सचिन कसबे पुणे येथून लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह जोडले, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. दत्ता डमडेरे, त्याचबरोबर बंटी कहाणे, सुयोग थोरात आणि मित्रपरिवार आपण उपस्थित आहात. मनापासून स्वागत. बाळा सूर्यवंशी आपण उपस्थित आहात. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे.
सौरभ कसबे आपले मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. खास पुण्यावरून हा मित्रपरिवार उपस्थित होतोय. त्याचबरोबर सन्माननीय गोरक्षनाथ महादू भागवत 500 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेले आहे. सन्माननीय सुनील सयाजी भागवत 500 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी आलेले आहे. सर्व सन्माननीय देणगीदारांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. फोर्टकॉम बॉक्स डिसिजन थोडासा क्लोज आहे. विशेष म्हणजे जे अजय बिडकर सर आहेत त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, त्यानंतर 40 गोलंदाजीसाठी टीम येईल, प्रत्येक विकेटला 100 रुपये आहेत. पण प्रेक्षकांसाठी सुद्धा त्यांच्या वतीने बक्षीस आहे. जेवढे झेल होतील मैदानाच्या बाहेर, फक्त तो खेळाडू नसावा या स्पर्धेत खेळलेला, तर त्यांच्यासाठी प्रत्येक जणाला 50 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. अजय बिडकर सरांना मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय गणेश गाडेकर, सारंग गडगे, काशीनाथ गाडेकर, कैवल्य गाडेकर, मंगेश गाडेकर खास बोरबन वरून उपस्थित आहेत. बोरबनच्या देखील सर्व ग्रामस्थांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. सर्व पठार भागातील जेवढी काही गावं आहेत ना, आज सर्वच्या सर्व गावाचे क्रिकेट रसिक या ठिकाणी मात्र या क्रीडांगणावरती येऊन दाखल आहेत. खास करून आमच्या जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती प्रेम करणारा हा सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय दत्ता मामा पानसरे, दिगंबर कुरकुटे, अनिकेत कुरकुटे, सुनील कोकाटे आणि दीपक मध्ये खास बोट्यावरून उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खास केळवाडीवरून जो मित्रपरिवार उपस्थित आहे, अगदी आपण पाहतोय सर्व ग्रामस्थ केळवाडीचे. आपल्याला विनंती करतो अनिलराव रामखडे आणि मित्रपरिवार सगळ्यांनी व्यासपीठावरती यावं. खास केळवाडीवरून आपण उपस्थित आहात, आपलं मनापासून स्वागत. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. सन्माननीय कैलास बेंगाळ, चला सर्वच केळवाडीचे ग्रामस्थ जे काही असतील क्रिकेट रसिक, विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. चेंडू सौजन्य गेली 22 वर्ष आपल्याला ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं ते जैनुद्दीन तांबोळी, हमीदभाई शेख, हसन शेठ सय्यद, आरिफभाई मुजावर आणि आरिफ शेठ पठाण. आरिफभाई यांचे पिताश्री अगदी आपण पाहतोय. मुजावर गुरुजी आपण उपस्थित आहात, आपलं स्वागत. निर्णय तिसऱ्या पंचांचा जो आहे, प्लेयरला अलाउड नाहीये वरती यायला. मी परत एकदा सूचना करतोय, 12वे प्लेयर तुमचे आहे. दोन्हीच्या दोन्ही ज्या काही गोष्टी आपण पाहतोय त्या आपण 12व्या प्लेयरला पण दाखवतोय. अज्जू अज्जू अजू चला मॅच सुरू करू. अजू मॅच सुरू करू आपण. निर्णय येणार आहे अजू. निर्णय आला की आपण मॅच कंटिन्यू करायला. होतं कधी कधी असं. तोपर्यंत काही स्वागत आहेत. सौरभ कसबे, दत्ता डमडेरे, योगेश सूर्यवंशी, वैभव वागचौरे. खास नाशिकवरून मुजफ्फर शेख उपस्थित आहेत. नाशिकवरून फैसल शेख, आकिब शेख खास अकोल्यावरून उपस्थित आहेत. झैर चौकुले आळेफाट्यावरून उपस्थित आहेत. जुबेर चौकुले आळेफाट्यावरून उपस्थित आहेत. अविनाश कोल्लम आळेफाटा, स्वप्नील कोल्लम संगमनेर, वैभव वागचौरे, भैया घाटकर, महेश घाटकर, कल्पेश आंधळे, योगेश सूर्यवंशी खास पुण्यावरून उपस्थित आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल.
अकलापूर गावावरून विद्यमान चेअरमन संतोष शेट देवकर, वसंत शेट वाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सन्माननीय विशाल वाणी आपण उपस्थित झालात, आपले स्वागत. त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सन्माननीय राजेंद्र सूर्यवंशी सर, सरस्वती संगीत विद्यालय यांच्या माध्यमातून 1,500 रुपयांची देणगी, 1,500 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. सूर्यवंशी सरांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, थोडासा क्लोज आहे डिसिजन आणि त्यामुळे थोडासा निर्णयाला वेळ लागला जातोय. सन्माननीय मिलिंद नलवडे आपण उपस्थित झालात, आपले स्वागत. आणि निर्णय आलाय OUT, आउट, बॅटर आउट. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय, कारण ज्यावेळेस पाठीमागे ज्यावेळेस बॅटर गेला त्यावेळेस अगदी आपण पाहतोय तास तर जमिनीवर टेकलेली, पण पंजा हा थोडासा हवेत होता आणि त्यावेळेस बेल्स अप झालेली, त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय आणि ऑनफिल्ड पंचही निश्चित प्रमाणितपर्यंत पोहोचलेत. पंच कमिटी पण आली, त्यामुळे थोडासा उशीर लागला निर्णयाला आणि तिथे मात्र फलंदाज रणजितला इथे मात्र परतावा लागेल. मांडव्यावरून युवा नेते सुजित धुलगंड आपण उपस्थित झालात. सुजितजी धुलगंड आणि मित्र परिवाराचं हार्दिक स्वागत. खास खंडू जाधव आणि मित्र परिवार बोटेवरून उपस्थित आहे. त्याचबरोबर सन्माननीय संतोष शेट लोढा आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. राजेंद्र सूर्यवंशी सर 1,500 रुपयांची देणगी सरस्वती संगीत विद्यालय यांच्या माध्यमातून मनापासून आपला आभार आम्ही व्यक्त करतो. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. अजिंक्य शेट कहाणे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होतोय. विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक वर्षी अनमोल सहकार्य अजिंक्य शेट कहाणे यांचं आणि आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. स्कोर आतापर्यंत चेंडू टाकून झाले चौथ्या षटकातले 3 धावफलक 34 आणि विकेट आहेत टोटल 4. 4, 5, 34, 3.3 षटकात. थँक्यू. खास बोट्यावरून सन्माननीय संभाजीराजे शेळके यांचं आगमन होत आहे. सन्माननीय राहुल शेळके प्रसिद्ध खेळाडू त्यांचे पिताश्री अगदी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. बोटा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग शेठ लांबकडे आपण उपस्थित झालात, आपलं स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा आंबी खालसा मुख्याध्यापक सन्माननीय सय्यद सर आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक शालेय विद्यार्थी देखील पलीकडच्या दिशेला सामन्याचा आनंद घेतात, मनापासून स्वागत. आझर सर, थर्ड अंपायर निर्णय दिलाय, ऑनफिल्ड अंपायर पाहून गेले, आता त्यात काय बदल होणार आहे का? चला मॅच आपण ऑन करू. सव्या मैदानाच्या अच्चू गोलंदाजीवरती तयार, समोर आहे भूषण. या दरम्यान अपरकटचा प्रयत्न, तिथे महबूब दरवर्षी आणि अजून एक विकेट. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे
स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. अजून एक विकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाली ती भूषण याची मोठी विकेट परत एकदा येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आहेत. अज्जू व्यापारी इथे विकेट घेताना पाहायला मिळालाय आणि आता विकास बॅटर मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळेल. 5 विकेट आतापर्यंत आल्यात. श्री वीरभद्र स्पोर्ट्स क्लब साकूर संघ, बाळासाहेब सागर उद्योग समूहाचे सर्व त्याबरोबर अजरभाई पटेल जे नॉन ट्रॅकला आहेत यांच्या मालकीचा संघ आहे. अजय बेडकर यांच्या प्रत्येक षटकाला 100 आहे. त्याचबरोबर साकूर टीम ज्यावेळेस गोलंदाजीसाठी प्रत्येक विकेटला 100 आहे. प्रेक्षकांमध्ये जर कोणी झेल घेतला तर 50 रुपयाचं प्राइज आहे. 3 षटकार लागोपाठ खेळले अजय बेडकर, 3000 रुपयाचं बक्षीस. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले गेले तर अजय बेडकर यांच्या वतीने आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय किरण कुटे यांच्या वतीने 3333 आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार 6766 आहे. एक सिंगल आली, हॅट्रिक बॉल होता. त्याप्रकारे धावसंख्या 35 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अज्जू पेपर याचा आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाची झाली आहे समाप्ती. या षटकात धावा आल्यात फक्त 7 धावा प्लस 2 विकेट येताना पाहायला मिळाल्या. रणजित पराडेची विकेट या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाली. अखेरचा मात्र त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल जिथे त्यामध्ये चांगलंच स्टंपिंग करताना पाहायला मिळालाय. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलक 5 5 35. या ठिकाणी विश्वास शेठ जठार, भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी, नवी मुंबई, आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. खंडू शेठ जाधव, आपलं हार्दिक स्वागत. समोरच्या पॅव्हिलियन मध्ये शामराव पाटील ढमढेरे, राजुद्दीन शेख आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्व आंबी खालसा ग्रामस्थ. आता बरेच चेहरे या ठिकाणाहून दिसत नाहीयेत, परंतु जेवढे काही क्रिकेट रसिक उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर सन्माननीय भाऊसाहेब पाटील दुधवडे आपणही उपस्थित झाला. खैरदारेवरून आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. संपूर्ण पठारबाग आणि संपूर्ण संगमनेर तालुक्यातील या ठिकाणी क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत, सगळ्यांचं स्वागत. सन्माननीय सुनील लामखडे आपणही उपस्थित झालात, आपलंही मनापासून स्वागत. सन्माननीय नितीन मुसळे, सन्माननीय सागर शेळके, आपले हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉ. गोलंदाज मार्कवरती ज्या दिवशी संघ जिंकला त्या दिवशी आपल्या नावाचा टंका होता. सीए निलेश बांगर आले आणि निलेश बांगर यांचा भन्नाट वेगाचा चेंडू बॅटवरती नाही, यष्टिरक्षक अकिबच्या हातात नाही. चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने निश्चितप्रमाणे धापलक वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय. धापलक धावसंख्या 39 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. निलेश बांगर आहेत, सी आहेत. यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू होता. शतरक्षक अगदी आपण पाहतोय महबूब खूप दूरवरून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त तरी होती. बॅकअप साठी शतरक्षक होता. त्या दरम्यान एक सिंगलच्या रूपाने संघाने गाठले 40 धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला शालेय विद्यार्थी सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. शालेय विद्यार्थी आहेत एका गणवेशात. निश्चितप्रमाणे त्यांना आपण पाहतोय. या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. इथे खूप चांगला चेंडू होता निलेश बांगरेचा, खूप चांगला चेंडू. एक मॅच आम्ही पाहिली होती ती मला वाटतं 7 चेंडू 8. खास अकलापूरवरून ऋषी आभाळे, प्रशांत आभाळे उपस्थित आहेत, मनापासून स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी खालसा माजी मुख्याध्यापक हेमंत लोहकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉ. डॉट बॉलचा इशारा आहे. दरम्यान डेड बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. याच्या अगोदर डॉट बॉल आला होता, आता डेड बॉल आलाय. निलेश बांगर यावेळेचा चेंडू हवेत आहे. पायचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. स्वप्नील
खूप दूरवरती पाहायला मिळाला. त्या दरम्यान महबूब परत एकदा चेंडूवरती येईल. त्या दरम्यान आपण पाहिले 2 धावा परत एकदा येताना पाहिल्या मिळाल्यात. या 2 धाबा संख्या दाखल 42 आहे. विशेष करून महबूबचं क्षेत्ररक्षण सातत्याने चांगलं झालं, पण फिकी करत असताना तो सातत्याने खूप उंचीवरती चेंडू फेकला जातोय आणि आकिबला पासून खूप दूरपर्यंत जावं लागतंय. 2-2 धावा संख्येने दापरक पुढे जातोय. दापरकाची धावा संख्या 42 धावा आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी जे चालू आहे. निलेश बांगाल प्रदेता गोलंदाजीवरती तयार राहतील. काय करमात करताय ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस परत एकदा इथे सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. सावकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढतोय. धापलकर धावा संख्या असेल ती आता 46-46. शेवटचा एक चेंडू या षटकातला बाकी आहे. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय. शांत असं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. परत एकदा उजव्या टीच्या बाहेरचा चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक वाढलाय आणि धापलकरची धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाऊन पोहोचली गेली आहे. टोटल स्कोर संघाचा अर्धशतक पूर्ण झाले 52 धावा. गारगाव शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रहाणे सर, आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. वर टू कॉम बॉक्स. फेअर बॉल आहे सर, फेअर बॉल. 5 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. धापलकाची धावा संख्या आपण पाहतोय 52 धावा आहेत. आज आपला भारतीय प्रजासत्ताक दिन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय की कहा जाता है कि भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है. पंजाब और पश्चिम 2 विशाल कंधे हैं. पूर्वी और पश्चिमी घाटों 2 विशाल जंगा है. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकड़ता है. यह चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए. ये हमारा भारत देश है. 52 लॉस ऑफ 5 ओव्हर कंप्लीट आहेत. शेवटचा षटक मच्छिंद्र आरोटे आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहतोय जो आहे विकास आणि इथे विकेट. सुनील खडे घेतोय झेल. फलंदाज होईल बाद. बॅट्समॅन आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर आउट, बॅक टू डक आउट. विकास विकेट नंबर 6. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अझर पटेलसाठी एक बक्षीस निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर ऑलरेडी अजय बिडकर त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचे किरण कोटेचे 3,333 होतेच, प्लस अजून 3,333 वाढलेले आहेत. म्हणजे देवोद्योग समाजाचे सर्व आदरणीय आमचे सोमनाथ शेठ भारवे साहेब, अजय बिडकर आणि त्याबरोबर किरण कोटेचे 3,333. म्हणजे 3 षटकार जर अझर पटेलने लागोपाठ खेळले तर 6,666 मिळणार आहे. ही बक्षिसाची रक्कम आहे अझर पटेल साठी. रेवाचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण होईल. एक सिंगल आली. धापलका धावा संख्या 53. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिले. खचाखच भरवा स्टेडियम आहे. जनार्दन शेठ आयर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. कैलासवासी माताराम लक्ष्मण पाटील आयर प्रतिष्ठान संचलित दरबार छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. फुल टॉस आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. समजले का तुले? अझर पटेल म्हणतात मले 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. पक्ष्यांची खैरात तर होतीच होती, त्याचबरोबर प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद देईल की आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नजर टाकाल तिथं प्रेक्षकांची गर्दी आहे. पण नुसती गर्दी नाही, गर्दी आहे. 59 वरती धावफलक. 6 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे.
हरिभाऊ काणे छत्रपती मिसळचे ओनर खास पुण्याहून आनंद घेत आहेत, मनापासून धन्यवाद. बिगिट आजर पटेल वाजर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. लागोपाठचे 2 आलेत. बॉल द्या. लागोपाठचे 3 आता आलेत, पण आम्ही ज्यावेळेस बक्षीस लावलं त्याचं सांगतोय. आता लागोपाठचे 2 आलेत. जर आता लागोपाठचा तिसरा आला तर मिळणारे 6,666. पहिले 3,300 तिथीचे आहेत अजय बेडकर आणि किरण कुटे, आणि त्यानंतरचे 3,333 अजय बेडकर, किरण कुटे आणि सोमनाथ शेडवारवे संघ मालक देवा उद्योग समूह यांच्या वतीने बक्षीस आहे. 100 रुपयाचा टेनिकचा चेंडू. आता त्याची किंमत झाली 6,666. एका षटकाराची किंमत आहे 6,666. अझर पटेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पाहूया काय करामत करतोय. तिसरा षटकार येणार का लागोपाठचा. आणि 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 इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. मला वाटत नाही मनामध्ये भीती आणि डर. माझं नाव आहे अझर. लागोपाठचा तिसरा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. जर हे 3 षटकार आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या अझर पटेल साठी. काय टाळ्या वाजत अझर पटेल साठी. मी ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये जाईल त्यावेळेस माझ्या फलंदाजीच्या माध्यमातून मी सगळ्यांना आनंद वाटेल. माझं नाव आहे अझर पटेल. चिक. सन्माननीय अमोल थोरात आंबी खालसाचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून देखील 1100 रुपयांचं पारितोषिक आझरला दिले जातील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विशेष करून अगदी आपण पाहतो इथे आझरने आतापर्यंत 4 चेंडूवरती 4 खेळलेत. वैयक्तिक 4 चेंडू 4 आहेत. 8 चेंडू 30 आहेत आतापर्यंत अझर पटेल. यावेळेस अजून एक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. मित्रांनो, जर अझर पटेलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अझर पटेल साठी वाजवायला काहीच हरकत नाहीये. लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार खेळलेत. अझर पटेलने खेळलाय 9 चेंडू आणि बनवल्या तब्बल 36 धावा आणि टोटल स्कोर आहे तो आता 77. बनवायच्या 78. कोणाला वाटलं पण नव्हतं 50शी ओलंडली जाईल की नाही भीती होती, पण 77 धावा धापलकरती बनवल्या गेल्यात. 77 बनवल्यात, पण सत्ते पे सत्ता आ गए, लेकिन सत्ता किसकी चलने वाली है, साकुर या बिल्ले, ये तो ढूंढना पडेगा. 77 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात. 78चा पाठला या ठिकाणी जो करायचा आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघ जाताना आपल्याला जो पाहणी मिळतोय. मनापासून सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद देईल. सगळा प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आमचे स्वर्गस्थ सीताराम दादा चौधरी, आमच्या गुरुवर्य जनार्दन शेठ आयर पाटील यांच्यासाठी जे वाक्य म्हणायचे ना कि पठार बाग में कोई भी आना, चाय पी के जाना, खाना खा के जाना, जो चाय पिलाता है, जो खाना खिलाता है, उसका नाम है जाना. आणि ते नेहमी म्हणायचे. मैदानाच्या प्रेक्षकांसाठी एक वाक्य असायचं त्यांचं की गळा नसेल तरी कोकिळा नाही, पंख नसेल तर पक्षी नाही, डोळे नसेल तर ती वाघीण नाही, दात नसेल तर ती वाघीण नाही, सुगंध नसेल तर तो प्राजक्त नाही, काटे नसेल तर तो गुलाब नाही, माया नसेल तर ती आई नाही, गाभऱ्यात देव नाही तर ते देऊळ नाही, हृदय नसेल तर ते शरीर नाही, गारवा नसेल तर वसंत नाही, तरंग नसेल तर इंद्रधनुष्य नाही, आणि जिथे प्रेक्षकांची गर्दीच नाही ती क्रिकेटची स्पर्धाच नाही. सन्माननीय गणेश कहाणे यांच्या माध्यमातून साकूर संघासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर खास पुण्यावरून सन्माननीय गणेश भाऊसाहेब डमडेरे आणि या संदेश भानुदास काशीद आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. दिवसभरात विकेट हॅट्रिक साठी म्हणजे कोणत्याही गोलंदाजाने दिवसभरात कोणत्याही सामन्यात विकेट हॅट्रिक पूर्ण केली
दिवसभरात किती विकेट हॅट्रिक हो, सन्माननीय संतोष शेठ लोढा आणि खंडू शेठ जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील. आणि त्याचबरोबर समालोचक प्रवीण गायकवाड, मनोज बेल्लेकर आणि नरेश डोमे सर यांच्यासाठी देखील प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक संतोष शेठ लोढा आणि खंडू शेठ जाधव यांच्या माध्यमातून. कोटेखुद्र गावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय कारभारी चिमाजी पाटील वाकळे आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचा सन्मान सन्माननीय संतोष शेठ लोढा यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. माजी उपसरपंच सन्माननीय गणेशराव ढोपे आपण उपस्थित झालात. आपलंही स्वागत आणि आपलाही सन्मान होतोय. सौरभ दादा कसबे, बंटी कहाणे, प्रथमेश गाडेकर खास पुण्यावरून, योगेश सूर्यवंशी खास पुण्यावरून आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत. गावाकडे आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत आहे. जसा 77 धावफलक हा बनवला गेलाय, 78चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 78चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आकिब बेपारी, सुनील खर्डे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकासाठी आता इथे कोणता गोलंदाज मग अमोल डुबेच्या हातामध्ये या दरम्यान जो चेंडू दिलेला आहे, 36 चेंडू 78चा पाठलाग करायचा आहे. आणि 78चा पाठलाग होणार की नाही होणार ही तर मॅच ठरवणार आहे. पण अझर पटेलच्या फलंदाजीने मॅच मध्ये वाढली रंगत आणि प्रेक्षकांमध्ये निश्चितप्रमाणे उत्सुकतेची झाली वाढ. याच्यानंतरचा गोड आवाज असेल, नाव आहे प्रवीण गायकवाड. हॅलो, सन्मान्य गणेशजी कहाणे यांच्याकडून साकूर मांडवे टीम साठी 500 रुपयाचं रोख बक्षीस इथे जमा झालेलं आहे. मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू इथे निर्धाव येईल. खास बोरबन वरून अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. सन्मान्य प्रसिद्ध डाळिंब बागायतदार अतुल भाऊसाहेब गाडेकर बोरबन, डाळिंब बागायतदार महेंद्र शेठ सुखदेव गडगे बोरबन, सन्मान्य वैभवजी प्रकाश गाडेकर, रोहनजी गाडेकर, अभिषेक दादा गाडेकर, यश गाडेकर, स्वराज गडगे, त्याचबरोबर आकाशजी गाडेकर, अभिषेकजी गडगे, रोहनजी गाडेकर, यश गाडेकर, सागर गडगे, संतोष गाडेकर, सोहम गाडेकर, गणेश गाडेकर, सारंग गडगे, वैभवजी गाडेकर, स्वराज गडगे ही सगळी मंडळी खास करून क्रिकेट वरती प्रेम करणारी, जनाशेट वरती प्रेम करणारी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. तर धन्यवाद आदरणीय नरेशजी डोमे सर, धन्यवाद मनोजजी बेल्लेकर सर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय वीरभद्र साकूर आणि दुसऱ्या बाजूला शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि अमोल डुबेनं आपला जलवा पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अमोल डुबेवरती पहिल्या चेंडूवरती मात्र केलेलं आक्रमण आकिब बेपारीनं आपला जलवा त्या ठिकाणी दाखवला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे. पठार भागावरून क्रिकेट दर्शक उपस्थित आहेत. संगमनेर तालुक्यातून क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत. ज्यांना ज्यांना माहित आहे आजूबाजूच्या 4 ते 5 तालुक्यातील प्रेक्षक उपस्थित आहेत. आणि गर्दीचा विक्रम आज पुन्हा एकदा पठार भागावरती होताना जो पाहायला मिळतोय. 22 वर्षाची परंपरा आहे. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती प्रेम करणारा मित्र परिवार नेहमीच या पठार भागावरती पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर स्वर्गीय शकर शेळके खर तर पठार भागाचा एक हिरा. अनेक मैदानावरती त्याला आपण खेळताना पाहिलं. तो स्थानिक संघातून खेळताना पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील नामांकित व्यावसायिक संघाकडून शकर खेळताना पाहायला मिळाला. परंतु आपल्या स्वभावानं नेहमीच प्रत्येकाची मन जिंकणारा शकर आज आपल्यात नाहीये. परंतु त्याच्या स्मरणार्थ हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला आणि प्रेक्षकांनी फार मोठा प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला दर्शवलेला आहे. धाबा 6 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आहे. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक अमोल डुबेचा आपण पाहतोय. समोर आहे आकिब बेपारी. ओ फाईन स्वीप केला यावेळेला.
डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगा सीमा पार खणखणीत चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. नाव काय सांगितलं? उद्योजक सन्माननीय बन्सी भाऊ पारखे यांचं उद्योजक बन्सी भाऊ पारधी नाशिक वरून खास स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. आम्ही आपले सर्वांचे लाडके नेते जनाशेठ आहेर यांच्या वतीनं आणि स्वर्गवासी मदारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या समवेत सन्मान्य युवा नेते राहुलजी शेटे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. विकेट हॅट्रिक साठी एक पारितोषिक असेल. सन्माननीय सोमनाथ बारवे, सन्माननीय किरण कुटे, सन्माननीय अक्षय बीडकर यांच्या माध्यमातून 3,333 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावा येता 10. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. पहिलं या ठिकाणी संपताना पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार आहे, कोण बाजी मारणार आहे हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. क्वालिफायर 1 ची लढत पार पडली आणि क्वालिफायर 1 मधून आरजी ग्रुप स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठानानं मात्र मारलेली बाजी, मिळवलेला विजय. परंतु आता इलिमिनेटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यस, यामधून जिंकणारी टीम क्वालिफायर 2 साठी पात्र होईल. आणि ती टीम कोणती, येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. रोहन षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. रोहन मडके दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. 78 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. हो, यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते, 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. आजर काय लक्षवेधी फलंदाजी केली. स्पर्धेच्या निमित्तानं ज्या मान्यवरांचं आगमन होतं, युवा नेते सन्मान्य अशोकराव गाडेकर, युवा नेते सन्माननीय शरदराव गाडेकर सातत्यानं या स्पर्धेशी जोडले गेलेले हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. गेल्या वर्षी थेट प्रक्षेपणाचं संपूर्ण सहकार्य त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ आपल्याला दिलं होतं. तर आज पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अशोकराव गाडेकर आणि शरदराव गाडेकर या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणखीन एक पारितोषिक असेल लागोपाठच्या 6 षटकारांसाठी. युवा नेते अमोल थोरात यांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार, गोलंदाज सज्ज. हो, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आकिबला या चेंडूवरती देखील उभं करून ठेवलं रोहन मडके यांनी. एक डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय. विजण्याची तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेस तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु अकरा विक्राळ बदल वातावरणामध्ये घडून मात्र वादळ परततात. वादळ आमने सामने टाकलेली आहे. ओ रिवर्स रिवर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकिबच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार. हा धन्यवाद. डीजे यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक सन्मान्य विजयराव मवाळ साहेब, जनाशेठ यांचे लाडके भाचे समारंभाला उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. तोडफोड चालू आहे. प्रचंड मोठी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहन मडके हे महत्वाचं दुसरं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. झेंडू अगदी आपण पाहतोय चौबाजूंनी झेंडे फडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेंडे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीयेत. शकरची छबी त्या झेंड्यावरती झळकताना पाहायला मिळते. जोपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट आहे तोपर्यंत पठार भागावरती या आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्वर्गीय शकर शेळके हे नाव अजरामर राहील. आणि या अगदी आपण पाहतोय आदरणीय जनार्दन पाटील आहेर त्यांच्या मित्र परिवारानं आयोजित केलेला हा स्वर्गीय शकर शेळके चषक प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करतोय. लाईव्हच्या जमान्यामध्ये आम्ही महाराष्ट्रभर नक्कीच फिरतोय. एवढी गर्दी खूप कमी मैदानावरती जाणवते. परंतु अगदी आपण पाहतोय गत वर्षीचा खंड पडल्यानंतर देखील प्रेक्षकांनी जी गर्दी
या क्रीडांगणावरती केली आहे, नक्कीच कौतुकास्पद आहे. धन्यवाद. निश्चित गर्दीचे रेकॉर्ड मागच्या 22 वर्षांमधील गर्दीचे रेकॉर्ड मोडलेले आहेत. अजून फायनल येणं बाकी आहे, त्यामुळं रेकॉर्ड इथे नवीन प्रस्थापित होत आहेत. सन्मान्य दत्तात्रयजी तळेकर यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. तर जी गाडी फिरवतायत, विशेष म्हणजे भगवा वेश परिधान करून संपूर्ण झेंडा, भगवा झेंडा मैदानामध्ये फिरवणारे आपले ज्ञानेश्वरजी घोलप यांच्यासाठी हसनभाई सय्यद यांनी 200 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर केलेलं आहे. हसनभाई सय्यद यांनी या स्टेजकडे या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. त्याचबरोबर गणेश भाऊ रोडे यांच्याकडून सुद्धा ज्ञानेश्वरजी घोलप स्पर्धेसाठी, माफ करा, या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं बक्षीस देणगी प्राप्त झालेली आहे. आपलंही मनापासून धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. धावा 18 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. पाहायचंय तिसरा षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, अनेक क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत. खास पठार भागावरून मात्र अनेक जणांचे पावलं आज क्रीडांगणाकडे ओढावताना पाहायला मिळत आहेत. गेली 5 दिवस देखील गर्दीचे विक्रम आपल्याला पाहायला मिळाले. कॅमेऱ्यामध्ये ती गर्दी दाखवली जाते. साईप्रीत लाईव्ह अगदी आपण पाहतोय, यांच्या माध्यमातून अगदी लाईव्ह ती गर्दी दाखवली जाते. सगळेच्या सगळे पॅव्हिलियन गच्च भरून वाहताना आपण पाहतोय. आणि या पार पडतोय स्वर्गीय शकर शेळके चषकाचा सोहळा. थरार एक मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून शेखरकडे आपण पाहायचो. उत्तर फक्त तो आपल्या बॅटनं द्यायचा, आपल्या गोलंदाजीनं नक्कीच द्यायचा. अनेक मैदानावरती मोठी मागणी होती आयकॉन, आयडॉल म्हणून. परंतु अगदी आपण पाहतोय शेखर शेळके या खेळाडूनं कोणत्याही संघ मालकाकडे तोंडाने कधी पैसे असे मागून घेतले नाहीत. बोलवल्यानंतर खेळायला जायचा आणि नेहमीच आपल्या बॅटनं उत्तर देणारा खेळाडू तो आज आपल्या मध्ये नाहीये. त्याला देखील तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली असेल. खास करून अगदी आपण पाहतोय मोठ्या धुमधडाक्यात या वर्षापासून पहिल्यांदाच या चषकाचं आयोजन केलं आणि भविष्यात देखील हे आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पठार भागावरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू अप्रतिम टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू ओळखताना पाहायला मिळाला. रणजित बॉलिंग ट्रॅक वरती आहे. या खेळाडूला देखील प्रचंड मोठी मागणी आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. रणजित फराटे, रणजित या नावाला देखील फार मोठा इतिहास आहे. प्रत्येक विकेट साठी 201 रुपयांचं पारितोषिक सुरेश गायकर यांच्या माध्यमातून रणजित फराटेसाठी बॉलिंग ट्रॅक वरती रणजित तयार आहे. षटक क्रमांक 3 टाकताना पाहायला मिळतोय रणजित फराटे. सरपंच यावेळेला लेंथ बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही खासियत आहे रणजितची. आपल्या अष्टपैलुत्वानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत रणजित फराटे यांनी. परंतु दुसऱ्या बाजूला आकिब नावाचं बेल्लेगावचं वादळ आहे, जो स्फोटक फटके खेळण्यासाठी त्याला देखील माहीर मानलं जातं. लिडिंग एज, लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप वाहताना पाहायला मिळतोय, धावताना पाहायला मिळतोय. चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. धावा 22 स्कोर धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार विजेते उद्योजक सन्मान्य बन्सीसेठ पारधी नाशिक यांच्याकडून स्पर्धेसाठी 1500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आपलं मनापासून धन्यवाद. योगी रामदास बाबा देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य रभाजी शेठ पापाळे यांचं आगमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत. सन्मान्य संतोषजी पापाळे, सन्मान्य किसनराव भोईटे, सन्मान्य विलासराव मेंगाळ, सरपंच कोठे खुर्द उपस्थित आहेत. स्वागत. सन्मान्य रविदादा संगारी, सन्मान्य भाऊरावजी ढोकरे, डॉक्टर अभिषेक दादा हंडे, तानाजी शेठ ढोकरे आणि रवींद्रजी खांडगे या सर्व अतिथींचं आगमन स्वागत. धावा बनल्या गेल्या तर 23 धावा. यशोमंदिर पतसंस्थेचे संचालक सन्माननीय विजय शेठ मवाळ, जना शेठचे लाडके भाचे इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. तर मागच्या 22 वर्षांमध्ये ऑनलाईन व्ह्युअर्स मध्ये सुद्धा यावर्षी रेकॉर्ड प्रस्थापित होत आहेत. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये देखील रेकॉर्ड प्रस्थापित होत आहेत. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.
खांडगेदाराचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेठ रघुनाथ खांडगे यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त झाली. आपलंही मनपूर्वक धन्यवाद. व्हाईट बॉल जाऊ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बाळा खाडे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत व्हाईट बॉल इशारा केलाय. स्क्वेअर लेग पंच संतोषजी भालेराव सर त्या ठिकाणी एकदम पाहतोय. अतिशय सुरेख कामकाज आमच्या पंचांचं पाहायला मिळतंय. रणजित फराटे हे महत्वाचं तिसरे षटक हाताळत असताना 24 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती तयार रणजित फराटे. ओ बाहुबली सुनील खर्डेच्या बॅट मधून फ्लॅट बॅटेड सिक्सर 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. 6 धावा येत आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रणजित फराटेचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून नक्कीच ओळख आहे सुनील खर्डेची. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीने गाजवल्यात आणि एक नेत्रदीपक फ्लॅट बॅटेड सिक्सर त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. रणजित पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला वाईड असेल खराब असेल 71 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा धावफलकावरती 31 धावा आता धावफलकावरती आहेत. स्वर्गीय शकर शेळके चषक चालू आहे. हॅलो, धन्यवाद सर. आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या आयुष्याची पूर्णाहुती दिली आणि आजही भारत मातेच्या रक्षणासाठी अनेक सैनिक सीमेवरती कार्यरत आहेत. रिव्हर्सचा एक उलटा शॉट षटकार. तर असेच आपल्या सर्वांचा अभिमान वाटावा असे सैनिक राष्ट्रपती पारितोषिक विजेते फौजी दिगंबर कुरकुटे मेजर इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. अकलापूरचे माजी सरपंच सन्मान्य सुनील नाना चौधरी आणि संजयराव चौधरी हे दोन्ही अतिथी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. 37 धावा धावफलकावरती 37 रन ऑन स्कोर बोर्ड. थरार रंगताना पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघ आमने सामने त्यांच्यातील झुंज. खर तर इलिमिनेटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिंकणारी टीम क्वालिफायर 2 साठी पात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका टीमनं फायनल मध्ये प्रवेश केला. अर्थात स्वर्गीय शकर शेळके चषक चालू आहे आणि शेखरच्या नावावरतीच खेळलेली टीम आरजी ग्रुप स्वर्गीय शकर शेळके स्पोर्ट क्लब बेल्ले टीमनं अगदी आपण पाहतोय नारेगाव टीमनं आपल्या स्पर्धेसाठी सातत्यानं ज्यांनी भरभरून मदत केलेली आहे. आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलचे डॉक्टर वाणी साहेब यांचं आगमन इथे झालेलं आहे. 5000 रुपयाची देणगी त्यांनी स्पर्धेला दिलेली आहे. डॉक्टर वाणी सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बार काउन्सिलचे अध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट हेमंतजी हडवळे सर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य शरदराव पांडुरंग रांधवन, शिवशंभो अर्थ मूव्हर्स आणि शिवशंभो ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून 5100 रुपयाची देणगी स्पर्धेला प्राप्त झाली. आपलं मनापासून धन्यवाद. राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक बन्सीसेठ पारधी नाशिक यांच्याकडून 1500 रुपयाची देणगी प्राप्त झाली. आपलंही मनपूर्वक धन्यवाद. बॉलिंग स्वीप खेळायचा होता. बॅटची कडा लागली. लॉंग स्टॉपला चेंडू पोहोचला आणि आणखीन एक चौकार येतोय. अनिल पारधी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आकिबच्या बॅट मधून आलाय चौकार. शिवशंभो अर्थ मूव्हर, शिवशंभो ट्रेडिंग कंपनी, सन्मान्य शरद शेठ पांडुरंग रांधवन आणि शांताराम शेठ पांडुरंग रांधवन या बंधूंकडून 5100 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झाली. मनापासून धन्यवाद. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील केली त्या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळेल. आकिब परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. आकिब बेपारी बाद. परंतु आता न्यू बॅटर अज्जू बेपारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये आपल्या दर्जेदार परफॉर्मन्स अनेक मैदानं गाजवली अज्जू बेपारीने देखील. तो पोहोचताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. T20 स्पोर्ट्स बेल्ले अर्थात अगदी आपण पाहतोय शिवसागर लिजंड मंगल मूर्ती 11 बेल्ले टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वीरभद्र साकूर शतरक्षक करत असताना आपण पाहतोय. लक्ष आहे 78 धावांचं. या अगोदर आरजी ग्रुप स्वर्गीय शकर शेळके धन्यवाद. क्लब जुन्नर बार काउन्सिलचे अध्यक्ष आणि जुन्नरचे प्रसिद्ध विधिज्ञ
ऍडव्होकेट हेमंतजी हडवळे सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी स्पर्धेचे संकल्पक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनाशेठ आहेर यांना विनंती करतो, आपण ऍडव्होकेट सरांना सन्मानित करा. त्याचबरोबर माऊली हॉस्पिटल आळेफाटाचे मालक आणि डॉक्टर वाणी साहेब जनाशेठ आहेर यांचे अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र वाणी सरांचा सन्मान संपन्न होतोय. मनापासून धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. 16 चेंडू 37 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता अज्जूचा, असफल ठरवला गेलाय. पठार भागाचा विश्वचषक म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अगदी आपण पाहतोय आणि जी विक्रमी गर्दी आज होती. खरं तर पहिल्या दिवसापासूनच सर्व पॅव्हिलियन गच्च भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळाले. मोठा प्रतिसाद क्रिकेटच्या रसिकांनी या स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी केल्या. रक्तदान रक्तपेढीला विनंती आहे, आपण आत्ताचा काउंट आमच्यापर्यंत पोहोचवा. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपल्याला माहिती आहे रक्त कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाही, ते आपल्या मानवी शरीरातच तयार होतं. आणि एखाद्याला ज्यावेळेस गरजूला ते गरजवंताला ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस ते उपलब्ध व्हावं यासाठी आपण रक्तदान केलं पाहिजे. इथे रक्तदान शिबिर सुरू आहे. ज्या क्रीडा रसिकांना रक्तदान करायचे आपण रक्तपेढी जवळ जा, त्यांची व्हॅन तिथे आहे, तिथे जाऊन रक्तदान करा आणि पुण्य कमवा. धन्यवाद. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट रणजित फराटे डीप मधून चेंडू वरती येताना जो पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त केली. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला होता. कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर या मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. आता 13 चेंडू 32 धावांची गरज. मॅच रंगलीये. सामना रंगताना आपल्याला जो पाहायला मिळतोय 13 चेंडू 32 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. एका धन्यवाद. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. माऊली हॉस्पिटल आळेफाटाचे मालक डॉक्टर वाणी सरांच्या वतीनं 5,000 रुपयाची देणगी आणि जुन्नरचे बार काउन्सिलचे अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंतजी हडवळे साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर यशोमंदिर पतसंस्थेचे संचालक सन्माननीय विजय शेठ मवाळ यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी. तर काय खतरनाक फटका आहे. 6 धावा. धन्यवाद. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली तळपताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शिवसेना नेते सन्माननीय उत्तम शेठ डेरंगे यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. सन्मान्य अनिल शेठ डेरंगे, सन्मान्य अनिल शेठ नरवडे या अतिथींचं आगमन. मुजावर गुरुजी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. विजय शेठ मवाळ संचालक यशोमंदिर पतसंस्था 1,000 रुपये. रबाजी शेठ त्रिंबक फापाळे यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. आपलंही मनापासून धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच नरेशजी डोमे सर. टोटल वरती नजर टाकली तर 52 धावा धावपलकावरती. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि या 26 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 13 ची सरासरी राखावी लागेल. 12 चेंडू 26 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतपर्यंत तयार होत असताना आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती पडतायत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. आणि अगदी आपण पाहतोय मोठमोठाले आवाज. अनेक समर्थक देखील संघाच्या समवेत उपस्थित आहेत. 12 चेंडू 26, 13 ची सरासरी राखावी लागेल. आस्किंग रन रेट 13चा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चेंडूचा टप्पा यावेळेला थोडासा खाली ठेवलाय. लेंथ बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. लास्ट 11 बॉल 26 रिक्वायर्ड. धन्यवाद. आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते जनाशेठ आहेर यांचे खंदे समर्थक माऊली रोडलाईनचे मालक उद्योजक वसंत शेठ वाणी यांच्याकडून 3,001 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. वाणी शेठचं मनपूर्वक स्वागत. मनापासून धन्यवाद. 11 चेंडू 26 धावांची गरज. हो, यावेळेला ओव्हर द पॉइंट हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार.
वही जिंदा है जिनकी आज जिंदा है, वही जिंदा है जिनकी प्यास जिंदा है, सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी, जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. विश्वासानं खेळल्यानंतर काही साध्य असतं. अजूच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार येताना पाहायला मिळाला. 10 बॉल 22. ओ ऑन साइडच्या दिशेला फटका घेऊन काढला. शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे कॉल केला जाईल. नकार आला. एका बाजूला अगदी आपण पाहतोय फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आणि आता समीकरण तयार होताना जे पाहायला मिळतंय 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. एलिमिनेटर राऊंड चालू आहे. जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. दर्दी प्रेक्षकांची गर्दी. छावणीचं स्वरूप फायनल चालू होण्याच्या अगोदरच या मैदानाला प्राप्त झाले. आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती सातत्याने या पठार भागाने प्रेम केलं आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील खऱ्या अर्थानं सातत्यानं संधी खऱ्या अर्थानं दिली. गत वर्षी अगदी आपण पाहिलं की थोडासा खंड पडला या क्रिकेटच्या स्पर्धेला. या वर्षी स्वर्गीय शेखर शेळके यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा चालू केली, परंतु तोच प्रतिसाद तोच उत्साह प्रेक्षकांमध्ये देखील पाहायला मिळतोय. आणि आज संपूर्ण संगमनेर तालुक्यातून क्रिकेटचे रसिक बहुसंख्येनं या क्रीडांगणावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सलग 3 डॉट साठी आता पारितोषिक. धन्यवाद. हिवरगाव पठारचे युवा उद्योजक ओमकार संतोष शेठ सांगळे उपस्थित आहेत. आपलं स्वागत विनंती करतो. अतिथी कक्षामध्ये या. युवा नेते बापूसाहेब लेंडे, सन्मान्य भाऊशेठ लेंडे, विजयराव सांगळे हे सर्व अतिथी उपस्थित आहेत. स्वागत. ओ खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न त्या ठिकाणी पडतायत कमी. मिळते 4 धावांची हमी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. युवा नेते नितीन शेठ सांगळे, युवा नेते विजय शेठ सांगळे. आदरणीय नितीन सरांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 8 चेंडू 17 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सामना रंगलाय, सामना रंगणार आहे. अटीतटीची लढत, रोमहर्षक सामना. क्रिकेट रसिक पाहत आहेत. 8 चेंडू 17. यावेळेला पुन्हा एकदा ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये, परंतु शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय केवळ सिंगल येईल. एक धाव येताना आपल्याला जे पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे सुनील खर्डे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय अज्जू बेपारी मैदानाच्या आतमध्ये आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 62 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. आणि समीकरण या मॅच क्षणाक्षणाला बदलताना पाहायला मिळतंय. गुणोत्तर प्रमाण बदलताना पाहायला मिळतंय. आता 7 बॉल 16 या मॅचचं समीकरण तयार होत असताना आपण पाहतोय. 7 चेंडू 16. अज्जू स्ट्राईक एंड वरती, तर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. रोहन हा चेंडू डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख कलेक्शन. फक्त सिंगल मिळेल, फक्त एक धाव येईल. टाळ्यांचा कडकडा पाहायला मिळतोय. रोहन मडकेची चांगली गोलंदाजी. 2 चौकार आले असले तरी योग्य वेळेला कमबॅक केलं त्या ठिकाणी रोहन मडके यांनी. आणि आता शेवटचे 6 चेंडू शेष असतील. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. रंगलेली मॅच, रंगलेला सामना, अटीतटीचा सामना अगदी आपण पाहतोय. शेवटपर्यंत विजय पताका कोण फडकवणार आणि क्वालिफायर 2 साठी कोण पात्र होणार, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. अनेक क्रिकेटचे रसिक बहुसंख्येने उपस्थित होतात या क्रीडांगणाकडे. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. स्वर्गीय शकर शेळके चषक 2026, परंतु 22 वर्षाची परंपरा खरं तर राखली. आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो. 1 वर्ष 2 वर्ष होतात, बंद पडतात, परंतु तब्बल 22 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा अखंडपणे चालू आहे पठार भागावरती. आणि श्रेय जातं आदरणीय जनार्दन पाटील आहेर यांना अगदी आपण पाहतोय. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लबला नक्की श्रेय जाईल. या युवकांना नक्की श्रेय जाईल. सातत्यानं अगदी आपण पाहतोय अफाट परिश्रम, मेहनत घेतली ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी. आणि धन्यवाद. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आकर्षक ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत, स्वर्गीय विजयाताई बजरंग वाकळे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य बजरंग शेठ तात्याबा वाकळे, सन्माननीय सुदीप शेठ बजरंग वाकळे, साईनाथ कृषी भांडार गारगावचे मालक इथे उपस्थित होत आहेत. आम्ही दानशूर दात्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सन्मान्य कपिल शेठ पवार यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत स्वर्गीय सौभाग्यवती विठाबाई रघुनाथ लेंडे यांच्या स्मरणार्थ बापूशेठ रघुनाथ लेंडे यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी आणि भाऊसाहेब महादूर लेंडे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त होते. मनापासून धन्यवाद. सन्मान्य दिलीप शेठ आहेर, सन्मान्य रमेश काका आहेर, सन्मान्य तानाजी शेठ मुसळे, सन्मान्य संदीप शेठ शेळके या सर्व विभूतींचं आगमन इथे झालंय. मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. सर आता 5 बॉल 14 आहेत. स्वागत थोडस थांबवा विनंती आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संपूर्ण पठार भागातून उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. मॅच रंगली आहे. या ठिकाणी एलिमिनेटर राऊंडची अगदी आपण पाहतोय. शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट बेल्ले तर दुसऱ्या बाजूला वीरभद्र साकूर असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. सामना रंगलाय, सामना रंगणार आहे. समोर टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुनील खर्डे उभा आहे. अनेक वेळेला अशा प्रकारच्या मॅचेस सुनील खर्डेनं जिंकून दिलेल्या आहेत. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. आज पुन्हा एकदा त्याची बॅट या पठार भागावरती चमकताना पाहायला मिळणार का? 5 चेंडू 14 या मॅचचं समीकरण तयार होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे अनिल पारधी. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय. अनिल पारधीवरती टाकलेला विश्वास तो सार्थ ठरवणार का मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पाहायचं आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू सांगून जातील की क्वालिफायर 2 साठी कोणता संघ पात्र झालाय. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. सुनील खर्डे ओ बॅटच्या रिच पासून चेंडू थोडासा दूर ठेवला. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय. समीकरण 4 चेंडू 14 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहे. अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी प्रत्येक जण करण्यासाठी सज्ज आहे. ओ यावेळेला फ्लॅट बॅटेड सिक्सर 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ उत्तुंग षटकार. एक युद्ध आहे. एक संघर्ष नक्कीच रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक अग्निपथ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वृक्ष हो भले घने हो बडे एक पत्र चाह भी मांग मत अग्निपथ तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. कर शपथ अग्निपथ. हे महान दृश्य है. चल रहा मनुष्य है अश्रु स्वेद रक्त से लथपथ. अग्निपथ 3 चेंडू 8. ओव्हर द कव्हर पॉइंट अगदी आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय. सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे स्वर्गीय शकर शेळके यांच्या स्मरणार्थ सनसनीत चौकार. या 4 धावांच्या साह्यानं समीकरण या मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. काय मॅच आहे, काय सामना आहे. प्रेक्षकांना विनंती आहे एकदा हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. प्रेक्षकांनो 2 चेंडू 4 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. शेखर शेळके आजही आपल्यात आहे असं नक्कीच भास क्षणाला होतोय. हॅलो. उद्योजक सन्मान्य सचिन शेठ जाधव आणि अध्यक्ष कपिल शेठ पवार. सामना टाय झाला तर 5000 रुपयाचं बक्षीस. ओ या वेळेला गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. काय मॅच झाली, काय सामना झाला. वीरभद्र साकूर तुम्ही क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. परंतु शिवसागर लिजंड मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले टीमनं मारली बाजी आणि आता क्वालिफायर 2 ची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन T20 स्पोर्ट्स बेल्ले. चला
विनंती आहे आता देवा उद्योग समूह कर्दुली आर्या यस टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुनील खर्डे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं या क्रीडांगणावरती. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. किशोर जाचक आणि मित्रपरिवार जाचकवाडीवरून उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत असेल. आणि आता चला दोन्ही कॅप्टन